जीवनात काही होता आलं नाही की अंगात धार्मिक कपडे घाला, कपाळावर टिळा लावा, डोक्याचे केस दाढी वाढवा आणि एखादा मठ टाकून लोकांना उल्लू बनवा। महाराष्ट्रात गेल्या महिनाभरात अशा कित्येक कहाण्या समोर आल्यात। अघोरी पूजेच्या नावावर अशोक खराचं प्रकरण उजेडात आलं। पुण्यातील ऋषिकेश वैद्याचा कारनामा पुढे आला। मुंबईचा रिदम पांचाळ उर्फ मॉन्टी बाबाचा भांडाफोड झाला। संगमनेरच्या वडगाव पानचा दत्तधाम सरकार नावाने भोंदूगिरी करणारा राजेंद्र गडगेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि आता करमाळा तालुक्यातील उंदर गावात बाळूमामाच्या नावानं मठ टाकून भोळ्या भाबड्या भक्तांना फसवणारा मनोहर भोसलेचा पोलिसांनी खेळ संपवलाय। आतापर्यंत हे सगळे भोंदू बाबा महाराष्ट्राने बघितलेत, पण आता मनोहर भोसले नेमका कोण, त्याचा इतिहास काय आणि तो महाराज बनला तरी कसा, हेच आपण या व्हिडिओत जाणून घेऊ। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। संपूर्ण भारत जेव्हा कोरोनाशी लढत होता तेव्हा मनोहर भोसले हा बाबा बनून लोकांना गंडे घालण्याचं काम करत होता। 2021 साली एका महिलेनं मनोहर भोसले विरुद्ध गंभीर स्वरूपाची तक्रार नोंदवली। सिरियलमध्ये काम मिळवून देतो असं आमिष तिला दाखवण्यात आलं होतं। सोबतच तिची आर्थिक फसवणूक देखील झाली होती। या महिलेच्या तक्रारीवरून सोलापूरच्या करमाळा पोलिसात भोसले विरोधात गुन्हा नोंद आहे। या प्रकरणात त्याला अटकही झाली होती आणि काही महिने तो तुरुंगात देखील होता। मात्र त्यानंतर तो या प्रकरणात जामिनावर बाहेर आला। 2021 मध्ये बारामती येथील रुग्णाचे कॅन्सर बरे करतो असं सांगून मनोहर भोसले याने फसवणूक केली होती। रुग्णाला विविध प्रकारची औषधं देऊन तसेच पूजा घालून बरे करतो असं सांगत जवळपास 2,51,000 रुपयांची फसवणूक त्याने केली। या प्रकरणी देखील त्याच्यावर बारामती पोलिसात महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार तसेच आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद आहे। याशिवाय पुणे ग्रामीण येथील दौंड परिसरात देखील मनोहर भोसले विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे। माझी भक्ती करा, तुमच्या मणक्याचे आजार बरे करतो असे सांगून त्याने भक्ताकडून 50,000 रुपये घेतले होते। मणक्याचे त्रास बरे न झाल्याने फसवणूक झाल्याचं लक्षात येताच फिर्यादीने दौंड पोलिसात मनोहर भोसले विरोधात गुन्हा नोंद केला। विविध गुन्हे दाखल झाल्यानंतर सोलापुरातलं उंदरगाव येथील आश्रम देखील बेकायदेशीर असल्याची माहिती समोर आली होती। ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर उंदरगाव येथील हे आश्रम बंद पडलं। त्यानंतर त्याने त्याचा कारभार पुण्याला हलवला होता। पुण्यातूनच तो आपला सगळा भोंदूगिरीचा कारभार चालवत होता। 21 एप्रिल रोजी कुर्डुवाडी येथील एका हॉटेलमध्ये फिर्यादी बसलेला असताना एका अनोळखी व्यक्तीने तुम्ही आर्थिक अडचणीत आहात का, मनोहर भोसले यांच्याकडे काळ्या जादूची अघोरी विद्या आहे, त्या विद्येचा वापर करून तुम्हाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढतील ते, असं म्हणत विश्वास संपादन केला। त्यानंतर मनोहर भोसले यांना व्हिडिओ कॉल करून आर्थिक अडचणीची माहिती दिली। त्यानंतर भोसले याने आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी पूजा करावी लागेल असे सांगितले। तसेच पूजेसाठी 2 लाख रुपये खर्च असून 50,000 रुपये तात्काळ भरण्यासाठी सांगितलं। करमाळा येथील निभोरे गावात मठात एका व्यक्तीला हे पैसे देण्यासाठी सांगितलं असता तक्रारदाराने विश्वास ठेवत 50,000 रुपये संबंधित व्यक्तीला दिले। मात्र त्यानंतर संबंधित व्यक्तीने फोन बंद केला। तसेच मनोहर मामाने देखील पूजेसंदर्भात कोणताही संपर्क केला नसल्याने आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार भोसलेंविरोधात तक्रारदाराने दिली आहे। त्याच्या या फिर्यादीवरून कुर्डुवाडी पोलिसात जादूटोणा कायदा तसेच आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आलाय। इतके सगळे गुन्हे त्याच्यावर नोंद होत असताना तो वारंवार भक्तांची फसवणूक करतोय। परंतु आता एक प्रश्न समोर आलाय, तो म्हणजे हा मनोहर मामा नेमका आहे तरी कोण? तर मनोहर भोसले हा इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावचा मूळ रहिवासी आहे। 12वी झाल्यानंतर तो डीएडला गेला, तिथे तो नापास झाला। त्यानंतर तो इंदापूरच्या आठवडी बाजारात बोंबील विकण्याचं काम करू लागला। पण मुळातच फसवणुकीचा गुणधर्म अंगात असल्यानं त्याचं मन बोंबील विकण्यात कधीच नव्हतं। तो तिथून अचानक गायब झाला। तो कुठे गेला, काय करतो याची कुणालाच माहिती नव्हती। पण एके दिवशी पुन्हा तो गावात प्रकट झाला। आता तो ग्रामस्थांना आपल्याला बाळू मामा प्रसन्न झाल्याचं सांगू लागला। त्याच्या या सांगण्यावर देवभोळे लोक विश्वास ठेवू लागले। कावळा बसायला फांदी तुटायला हे एकच होऊ लागल्याने लोकांचा विश्वास संपादन करण्यात तो यशस्वी ठरला। नंतर त्यानं करमाळ्याच्या उंदर गावात स्वतःचा मठ थाटला। अमावस्या पौर्णिमेला त्याच्याकडे भक्तांची रीघ लागायला लागली। तिथे त्याचा मोठा दरबार भरायचा। जिथे लोक गर्दी करतात तिथे मग नेतेही यायला लागले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, एकनाथ शिंदे आदींसोबतचे त्याचे अनेक फोटो व्हायरल देखील झाले। बघता बघता त्याच्या भोंदूगिरीचं पीक जोमात आलं। तो आता मोठ्या राजकीय लोकांना सल्ले देऊ लागला। इथेही कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ व्हायची। इथे त्याने कर्करोग, मणक्याचे आजार बरे करतो म्हणून दुकानच थाटलं होतं। पण 5-6 वर्षात त्याचा भांडाफोड झाला। काल एका फसवणुकीच्या प्रकरणात कुर्डुवाडी पोलिसांनी त्याला अटक केली। मनोहर भोसले याने अजून कोणाकोणाला फसवलं असेल तर तक्रारदारांनी पुढे येऊन तक्रारी नोंदवाव्यात असं आवाहन सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले।
अशा प्रकारे महाराष्ट्रातील एक एक भोंदू बाबा गजाआड होत असल्यानं विज्ञानवादी लोकांमधून आनंद व्यक्त केला जातोय. बाकी मनोहर भोसलेच्या कारनाम्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करा. धन्यवाद.